शाहू छत्रपती के.एस.ए. फुटबॉल लीग स्पर्धेत आज खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात सामना झाला। पूर्वार्धात खंडोबाकडून जोरदार चढाया झाल्या। सागर पोवारचा फटका संयुक्त जुना बुधवार पेठ संघाचा गोलरक्षक संदीप सिंग यानं बाहेर काढला। बिशाल टिग्गा याच्या पासवर खंडोबाच्या कुणाल दळवी यानं 36व्या मिनिटाला हेडद्वारे गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। तर बुधवारपेठ संघाचा सोनम शेरफा यानं मारलेला जोरदार फटका खंडोबाचा गोलरक्षक अरमेदू दत्ता यानं रोखला। मध्यंतरापर्यंत हा सामना 1-0 असा राहिला। उत्तरार्धात बुधवारपेठ संघाचा सचिन मोरे, प्रकाश संगपाळ, संकेत कांबळे यांनी गोलची बरोबरी साधण्यासाठी जोरदार चढाया केल्या, मात्र ते गोल करण्यात यशस्वी ठरले नाहीत। सामन्याच्या 48व्या मिनिटाला संयुक्त जुना बुधवारपेठच्या रोहित मंडलिकच्या पासवर रविराज भोसले यानं गोल करून खंडोबा संघाशी 1-1 अशी बरोबरी साधली। भोसले याच्या गोलमुळे बुधवारपेठ संघ अधिक आक्रमक बनला। त्यांच्याकडून जोरदार चढाया झाल्या। या चढाया सुरू असताना खंडोबाचा खेळाडू पृथ्वीराज साळोखे यानं मारलेला चेंडू बुधवारपेठचा खेळाडू निलेश थापा याच्या डोक्याला लागून चेंडू गोलजाळीत गेला। 74व्या मिनिटाला खंडोबा संघाला स्वयंगोल मिळाल्यानं खंडोबा संघानं 2-1 अशी आघाडी घेतली। खंडोबाच्या पृथ्वीराज साळोखेची सोपी संधी वाया गेली। संपूर्ण वेळेत खंडोबा तालीम मंडळानं 2-1 अशा गोलनी संयुक्त जुना बुधवारपेठ संघावर विजय मिळवला। खंडोबाच्या सोनू हलदेकर, संकेत जरग, केवल कांबळे, संकेत मेढे, प्रभू पोवार यांनी चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं। पंच म्हणून संदीप पोवार, अभिजित गायकवाड, गौरव माने, सुमित जाधव यांनी काम पाहिलं। उद्या झुंजार क्लब विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्यातील सामना दुपारी 1:30 वाजता, तर शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यातील सामना दुपारी 4 वाजता खेळवला जाणार आहे।